युद्ध चालू असताना सुद्धा डॉलरचा भाव वाढतोय आणि गोल्ड आणि सिल्वर पडतंय आणि इराणमधील ऑइल रिफायनरी फॅक्टरी ब्लास्ट झाल्यामुळे कोणत्या कोणत्या देशांवर परिणाम झाला आणि काय परिणाम झाला, यात अमेरिकेचा काही स्वार्थ आहे का? इस्रायल वर्सेस इराणचं जुनं युद्ध आहे, पण यात अमेरिका काय करतं, चला आपण थोडक्यात जाणून घेऊ. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की इराण वर्सेस इस्रायलच्या युद्धामध्ये अमेरिकेचा काय संबंध? तर हो, इराण वर्सेस अमेरिकेच्या युद्धामध्ये अमेरिकेचा खूप मोठा संबंध आहे आणि तो इस्रायलकडून. इस्रायल हा अमेरिकेचा सर्वात मोठा मित्र देश असल्यामुळे अमेरिका इस्रायलला शस्त्र पुरवते, म्हणजेच डिफेन्स सिस्टम असो किंवा शस्त्र कोणतेही. इराणमधील ऑइल रिफायनरी फॅक्टरी कोणी ब्लास्ट केली आणि कशासाठी? तर अमेरिकेने इराणमधील ऑइल रिफायनरी फॅक्टरी ब्लास्ट करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करून घेतलं. तर याचं कारण एवढंच की अमेरिका सुद्धा एक मोठा ऑइल प्रोड्युसर म्हणून ओळखला जातो आणि इराण हा जगातील 3 नंबरचा ऑइल प्रोड्युसर आहे. अमेरिका सुद्धा ऑइल प्रोड्युसर आहे आणि इराण देखील ऑइल प्रोड्युसर आहे. त्यासाठी अमेरिकेने इराणमधील सर्वात मोठी ऑइल रिफायनरी फॅक्टरी ब्लास्ट करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करून घेतलं आणि जगाला संकटात आणलं. ते कसं? तर संपूर्ण जगामध्ये डिझेल, पेट्रोल आणि गॅसचे भाव वाढले. भारतात सुद्धा गॅस 60 रुपयाने महाग झाला आहे आणि भारतात पेट्रोल सुद्धा काही दिवसात डिझेल सुद्धा वाढेल. अमेरिका हा ऑइल प्रोड्युसर देश आहे, त्याचबरोबर इराण हा जगातील 3 नंबरचा ऑइल प्रोड्युसर देश आहे. पण अमेरिकेला इराणला ऑइल प्रोड्यूस करू द्यायचं नाही, कारण की तो स्वस्त दरात देतो आणि संपूर्ण जगाला प्रोव्हाइड करतो. त्यासाठी अमेरिकेचं असं म्हणणं आहे की तुझं संपूर्ण तेल आम्ही विकत घेऊन आम्ही संपूर्ण जगाला ते तेल विकू. पण इराणचं असं म्हणणं नाही, कारण इराण हा डॉलरमध्ये व्यवहार करण्यासाठी नाकारतो आणि इराणची स्वतंत्र करन्सी रियाल अशी आहे. हो, अमेरिकेचे करन्सी डॉलर आहे, पण युद्धाच्या वेळेस ती करन्सी वाढत का आणि सिल्वर आणि गोल्ड पडतंय? तर जे इन्व्हेस्टर असतात ते सुरक्षित ठेवी म्हणजे सुरक्षित जागेवर इन्व्हेस्टमेंट करतात आणि सर्वांना असं वाटतं की डॉलर हा सुरक्षित असतो. त्यासाठी सर्व लोक रियाल, धीरम, रुपयामधनं इन्व्हेस्टमेंट करून डॉलरमध्ये इन्व्हेस्ट करत आहे. त्यासाठी डॉलरची प्राइस ही 90 रुपयावरनं 92 रुपयापर्यंत पोहोचली आहे. डॉलर वाढतोय आणि गोल्ड आणि सिल्वर कमी होतोय. तर याचं मागचं एक छोटंसं रिझन असं आहे की डॉलर ज्या वेळेस मजबूत होतो त्यावेळेस गोल्ड हे महाग होतं, कारण त्यावेळेस छोटे छोटे इन्व्हेस्टर हे गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट न करता डॉलरमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. छोटे असो किंवा मोठे हे गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट न करता डायरेक्ट डॉलरमध्ये करतात. त्यासाठी युद्धाच्या वेळेस डॉलर हा मजबूत होतोय आणि गोल्ड आणि सिल्वर हे कमी कमी म्हणजे खालच्या लेवलला पडत पडत चाललंय. इराणमधील ऑइल रिफायनरी फॅक्टरी ब्लास्ट झाल्यामुळे भारतात काय परिणाम होईल? भारतातच नाही तर संपूर्ण जगावर परिणाम झाला आणि त्याच्यात एक छोटासा कण हा भारतात सुद्धा दिसून आला. तो म्हणजे गॅसवरचे 60 रुपये वाढले, म्हणजे गॅसचे सिलेंडरचे रेट वाढले आणि हे आता फक्त रेट वाढले आहेत. अजून काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे रेट वाढू शकतात जर हे युद्ध असंच चालू राहिलं तर. आणि जर युद्ध बंद झालं तर हे रेट कमी सुद्धा होऊ. भारतात तेलची डिमांड सर्वात जास्त आहे, कारण की 140 कोटी लोकसंख्या असल्यामुळे तेलची डिमांड सर्वात जास्त असते. तरी सुद्धा भारत हा बांगलादेशला तेल देतो, कारण भारताकडे एवढं तेल आहे की हा अजून इथून 74 दिवसापर्यंत पुरवठा करू शकतो. कारण की रशियाने सांगितलं आहे की येणाऱ्या भविष्यामध्ये हे युद्ध असंच चालू राहिलं तर भारताला रशिया तेल पुरवेल, म्हणून भारताने बांगलादेशाला 5000 टन तेल पुरवठा केला.